जाधव मॅथमॅटिक्स अकॅडमी हिंगोली. या आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4 आणि आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. ओके, काय दिलेलं आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 5. ॲझ्युम दॅट एफ डॅश ऑफ 3 इक्वल्स टू -1, जी डॅश ऑफ 2 इक्वल्स टू 5 and g dash of 2 equals to 3 and y equals to f of g of x, then we have to find dy by dx at x equals to 2. तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा मित्रांनो. तुम्हाला एफ डॅश ऑफ 3 दिलेला आहे, जी डॅश ऑफ 2 आणि जी ऑफ 2 दिलेला आहे. तुम्हाला एक फंक्शन दिलेले आहे y equals to f of g of x आणि तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे y ला. ओके, वी हॅव टू डिफरन्शिएट धिस y विथ रिस्पेक्ट टू x आणि डिफरन्शिएट केल्याच्या नंतर तुमच्या आलेला जो डिफरन्शिएशन आहे त्याच्यामध्ये जी x असेल त्या एक्सच्या ठिकाणी तुम्हाला काय पुट करायची, एक्सची व्हॅल्यू 2 पुट करायची आहे आणि एक्सची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर जे काही तुमचा आन्सर येणार ते तुमचं सोल्युशन असणार आहे या एक्झाम्पल्सचे. ओके, सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज गिवन हिअर, y equals to f of g of x. So differentiate y with respect to x, we get dy by dx equals to काय, आता याला काय करायचं, x कन्सिडर करा, f of x equal to f dash of x. So it is f dash of x. Now derivative of this, that is d by dx g of x. Okay. Now it is f dash of g of x. Now derivative of g of x, it is simply g dash of x. काय केलं आपण dy by dx काढून घेतला, dy by dx. पण आता dy by dx तर काढला, आता at x equals to काय करायचं आपल्याला 2 पुट करायचं आहे. Therefore dy by dx at x equals to 2, it is equals to f dash of g of 2 and g dash of 2. म्हणजे जिथे तुम्हाला x दिसत आहे तिथे काय करायचं आपल्याला सिम्पली 2 पुट करायचं आहे. ओके, नाव आता जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे काही गिवन तुम्हाला डेटा दिलेला आहे त्याचं काय करायचं आपल्याला यूज करायचं आहे. व्हॉट इज g of 2 हिअर, g of 2 ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. सो इट इज f dash of 3 आणि g of 2 ची व्हॅल्यू 3 आहे. व्हॉट इज g dash of 2, g dash of 2 ची व्हॅल्यू किती आहे, 5. नाव व्हॉट इज f dash of 3, इट इज -1 and into 5, so it is equals to -5. So simple. So answer is -5. So please pause the video, take a screenshot. We'll go to the next example, that is example number 6. What is example number 6 here? H of x equals to 4 f of x plus 3 times g of x, and here we have f of 1 equals to 4, g of 1 equals to 3, f dash of 1 equals to also 3, and g dash of 1 equals to 1, 4. To find h dash of 1 equals to this. Okay, h dash of 1 equals to this. काय आहे तुमच्याकडे दिलेलं, h of x तुम्हाला दिलेला आहे इन रूट 4 f of x plus 3 times g of x, आणि तुम्हाला f of 1, g of 1, f dash of 1 आणि g dash of 1 च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि तुम्हाला h dash of 1 काढायचं आहे. h dash of 1 काढायचं म्हणजे काय, तुम्हाला h of x ला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x आणि जे काय तुमचं डिफरन्शिएशन येणार तिथे जिथे x तुम्हाला दिसत आहे, जिथे जिथे x दिसत तिथे काय पुट करायचं, तुम्हाला 1 पुट करायचं आहे. ओके, सो सिम्पल आहे. सो डिफरन्शिएट पहिले लिहून घ्या, h of x equals to what, h of x equals to काय आहे, 4 f of x plus 3 g of x. Now differentiate h of x with respect to x, we get, so it is h dash of x. What is the derivative of root x, याला काय करा, x कन्सिडर करा आणि हे इन रूट आहे, मग रूट x चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, 1/2 root x. So it is 1/2 root x, 1/2 root x into derivative of this x, d by dx 4f of x plus 3g of x. Okay, it is equals to 1/2 root 4f of x plus 3g of x. Now 4 constant, 4 कसा आहे constant, f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of x, as similarly 3 constant, g of x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, g dash of x. So it is equals to, now it is हे काय झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह झाला विथ रिस्पेक्ट टू x. तुम्हाला काय करायचं आहे, h dash of 1 काढायचं आहे. सो नाव h dash of 1 इक्वल्स, आता जिथे जिथे तुम्हाला x दिसत आहे तिथे काय पुट करायचं, सिम्पली 1 पुट करायचं. सो इट इज 4 into f dash of 1
प्लस 3 इंटू g dash of 1 divided by 2 root 4 into f of 1 plus 3 into g of 1. नाव ज्या तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहेत f dash of 1 g dash of 1 f of 1 g of 1 तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या काय सबस्टिट्यूट करा सिंपल. सो 4 इंटू व्हॉट इज f dash of 1 f dash of 1 किती आहे 3 आहे प्लस 3 as it is. What is g dash of 1? It is 4 divided by 2 root 4 into what is f of 1 here? It is 4 plus 3 as it is. What is g of 1 here? 3. So it is equal to 4 3s are 12, 3 4s are 12 divided 4 4s are 16, 3 3s are 9, 12 plus 12 it is 24 divided by 2 root 25. 2 12s are 24. So 12 divided by root of 25 is equals to 12 divided by 5. Therefore, h dash of 1 equals to 12 divided by 5. Simple. Okay. So please pause the video, take a screenshot. We will go to the next example. So what is question here? Y equals to sin 2x minus 2 sin x. And तुम्हाला कंडिशन दिलेली 0 less than equals to x less than 2 pi. आणि तुम्हाला dy by dx equals to 0 दिलेला आहे. काय करायचं आपल्याला इथं या क्वेश्चनमध्ये तुम्हाला x कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. x कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे इट मीन्स दॅट यू हॅव टू फाइंड दिस व्हॅल्यू ऑफ x. ओके. तर व्हॅल्यू ऑफ x कसं मिळणार तुम्हाला इथे एक्चुअली कशी मिळणार? सो सिम्पली वी हॅव टू डिफरन्शिएट दिस y विथ रिस्पेक्ट टू x. जर आपण याला डिफरन्शिएट केलं तर इकडे काय मिळणार dy by dx मिळणार. आणि डिफरन्शिएट केल्याने dy by dx आपल्याला मिळाला तर आपण काय करू dy by dx ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0 आणि इकडे जर 0 झालं ते पण काय होणार आहे एक इक्वेशन तयार होणार. ओके. आणि नंतर तुम्हाला x ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. ओके. सो फर्स्ट व्हॉट इज गिवन हियर y इक्वल्स टू sin 2x minus 2 sin x. So differentiate y with respect to x we get so dy by dx it is equals to d by dx of sin 2x minus 2 sin x. Now what is the derivative of sin x? It is simply cos x and the derivative of this 2 is 2. So minus 2 as it is sin x derivative का होना cos x. So dy by dx it is equals to 2 cos 2x minus 2 cos x. But what is here given? dy by dx किती तुमच्याकडे 0 दिले आहे. So dy by dx किती होणार 0 होणार. Therefore 2 cos 2x minus 2 cos x equals to what? 0. आता इकडे पहा इकडे 2 आहे इकडे 2 आहे. So क्या काय कॉमन दिस 2. So it is simply 2 cos x minus cos x equals to what? 0. Now this 2 is in multiply. So take it to this right hand side. So it will be 0. So therefore cos 2x minus cos x it is equals to what? 0 here. So cos 2x minus cos x equals to 0. Now we use the formula of trigonometry here. What is formula of cos 2x? Cos 2x चे दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. ओके. सो 1 minus cos 2 theta it is equals to 2 cos square theta and 1 plus cos 2 theta it is equals to it is 2 sin square theta and 1 plus cos 2 theta it is equals to what? 2 cos square theta. तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार? आपण खालचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. आपण खालचा फॉर्म्युला काय यूज करणार आहोत? कारण की मला सांगा इथे जर मी खालचा फॉर्म्युला जर यूज केला तर माझ्याकडे काय मिळणार इथे 2 cos square theta इथे पण cos आणि दोन्हीकडे जर cos असेल तर तुमच्याकडे काय होणार क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होणार. पण जर मी सपोज वरचा फॉर्म्युला यूज केला तर माझ्याकडे sin आणि cos दोन्हीकडे काय होणार sin इकडे sin इकडे cos आणि तिथे फॉर्म्युला मला इक्वेशन माझा तयार होणार नाही. सो वी यूज दिस फॉर्म्युला. सो व्हॉट इज cos 2 theta हियर? cos 2 theta इक्वल्स टू काय होणार 2 cos square theta minus 1. सो सबस्टिट्यूट हियर. सो 2 cos square x minus 1 minus cos x equals to 0. So rearrange the equations. That is here 2 cos square x minus cos x minus 1 equals to 0. Now it is in the form of quadratic equation. So consider cos x as a y. So consider cos x as a y. So it is equals to 2y square minus y minus 1 equals to 0. Now it is in the quadratic equation. So how to find a quadratic equation? We know that. So it is 2y square minus 2y plus 1 plus 1 minus y equals to 0. So take 2y as a common. So y minus 1 plus 1 in bracket y minus 1 equals to 0. So y minus 1 2y plus 1 equals to 0. So y minus 1 equals to 0 or this 2y plus 1 equals to 0. So 2y equals to minus 1 y equals to minus 1 by 2 and y is therefore y is equals to काय मिळालं आपल्याला दोन सोल्युशन्स मिळाले. सो y equals to 1 और y equals to minus 1 by 2. So but what is y? y किती होता आपल्याकडे cos x. So therefore cos x equals to 1
or cos x equals to what? Minus 1 by 2. But we have to find the value of x. आपल्याकडे cos x आला. So how to find cos x equals to 1? Cos x equals to 1 असेल तर x ची व्हॅल्यू कशी काढतो आपण? Can I write this as when? आता मला सांगा cos x ची व्हॅल्यू 1 कधी असते? ओके, cos x ची व्हॅल्यू 1 कधी असणार? जेव्हा cos 0 हा 1 असतो आणि cos 2 पण कसा असतो? 1 असतो. सो दोन्ही व्हॅल्यू आपण इथे लिहून घेणार. सो x equals to 0 और x equals to what? 2 pi. x equals to 0 होणार, x equals to काय होणार? 2 pi. का बरं असं? कारण की cos 0 ची पण व्हॅल्यू काय आहे? 1 आहे आणि cos 2 pi ची पण व्हॅल्यू कशी आहे? 1 आहे. सो वी यूज दिस, दॅट इज cos x equals to cos 0 और cos x equals to cos 2 pi. कारण की या 1 च्या ठिकाणी मी इथं cos 0 लिहू शकतो और या 1 च्या ठिकाणी मी इथं cos 2 pi. सो डायरेक्टली वी कॅन सी दॅट x equals to 0 और x equals to what? 2 pi. सो वी हॅव टू फाइंड नेक्स्ट cos x equals to minus 1 by 2 आहे. तर इथून आपल्याला काय करायची? cos ची व्हॅल्यू काढायची आहे. पण इथून जेव्हा cos x equals to minus 1 by 2 आहे तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे की cos हा कधी निगेटिव्ह असतो. ओके, कधी निगेटिव्ह असतो cos? यस, when cos is negative. Okay, so cos, so can I write this cos x equals to minus cos of pi by 3? आपण याला लिहू शकतो का असं? येस, वी कॅन राईट इट ॲज cos x equals to minus 1 by 2 आहे. तुम्ही याला असं cos of minus pi by 3 लिहू शकतो का? कारण की cos 60 ची व्हॅल्यू किती आहे? 1 by 2. cos 60 ची व्हॅल्यू 1 by 2 आहे तर मायनस आहे. पण आता प्रश्न असा आहे की cos हा कधी निगेटिव्ह असतो? cos कधी निगेटिव्ह असतो? cos हा सेकंड क्वार्टरमध्ये आणि थर्ड क्वार्टरमध्ये कसा असतो? निगेटिव्ह असतो. सो कॅन आय राईट दिस ॲज cos x equals to minus cos of pi minus pi by 3. काय केलं मी इथं? कारण की cos of pi minus theta इट इज इक्वल्स टू कसा असतो? मायनस cos theta. इथे मायनस cos theta, theta म्हणजेच तुमची पाय बाय 3. इथं cos मायनस cos पाय बाय 3 पण cos कधी निगेटिव्ह असतं? cos कधी निगेटिव्ह असतं? कारण की cos ऑफ पाय मायनस थिटा हा निगेटिव्ह असतं. त्याच्यामुळे cos पाय मायनस थिटा मी असं लिहिलं. ओके, असं cos x इक्वल्स टू cos अल्फा. सो इट इज इक्वल्स टू cos x इक्वल्स टू काय होणार? cos. So 3 pi minus pi, it is equals to 2 pi by 3. So directly we can say that x equals to what? 2 pi by 3. Therefore x equals to 0, x equals to 2 pi और x equals to what? 2 pi by 3. Okay, so please pause the video, take a screenshot. ओके, जर तुम्हाला माझे एक्झाम्पल्स समजत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि प्लीज प्रेस द बेल आयकॉन. ओके, या सेशनमध्ये आपण इथं स्टॉप करणार आहोत. पुढच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2 मधला एक क्वेश्चन राहिलेला आहे. तसं पाहिजे तर क्वेश्चन नंबर दॅट इज 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये तुम्हाला फक्त ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि तो तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. ओके, सो थँक्यू सो मच, हॅव अ गुड डे.